फेस पॅक लावला तरीही त्याचा काहीच फायदा तुमच्या चेहऱ्याला होत नाही का? फेस पॅक नेमका वापरायचा कसा, तो किती मिनिटं चेहऱ्यावरती ठेवायचा, स्किन टाईपनुसार नेमका फेस पॅक कसा निवडायचा, हे सगळे प्रश्न तुमच्या मनात नेहमी असतात ना? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण फेस पॅक वापरण्याची योग्य पद्धत कोणती आणि फेस पॅकचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी नेमकं काय करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सो येस, व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. नंबर 1, त्वचेच्या प्रकारानुसार फेस पॅक लावणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. येस, आता जर समजा तुमचा जो चेहरा आहे तो ड्राय आहे, कोरडा आहे आणि तुम्ही जर ऑइली स्किन टाईपला सूट होणारे फेस पॅक वापरताय, जसं की तुम्ही चेहऱ्यावरती मुलतानी माती वापरताय, बेसन वापरताय किंवा मग चारकोल वापरताय, काउलिन क्ले वापरताय, तर या सगळ्या पदार्थांमुळे काय होणार आहे, तुमचा चेहरा अजूनच कोरडा पडणार आहे. किंवा मग तुमचा जर चेहरा तेलकट असेल आणि तुम्ही चेहऱ्यावरती व्हिटॅमिन ई ऑइल वापरताय किंवा दूध वापरताय, साय वापरताय, तर मग काय होणार, तुमचा चेहरा अजूनच तेलकट होणार, बरोबर? त्यामुळे तुम्हाला असे पदार्थ वापरायचे किंवा असे फेस पॅक वापरायचे जे तुमच्या स्किन टाईपला सूट होतील. आणि जर समजा तुम्ही तुमच्या स्किन टाईपला सूट न होणारा, म्हणजे तुमच्या स्किन टाईपच्या विरुद्ध एखादा पदार्थ वापरताय, म्हणजे तुमची जर स्किन कोरडी आहे आणि तुम्ही जर बेसन वापरताय, तर त्या बेसनामध्ये तुम्हाला थोडीशी साय मिक्स करायची आहे किंवा थोडंसं तेल मिक्स करायचं आहे, म्हणजे तो बॅलन्स क्रिएट होईल. ज्यामुळे काय होईल, जी साय असते किंवा जे तेल तुम्ही वापरताय ते तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चराइज करेल आणि बेसनाचे फायदे तुमच्या चेहऱ्यावरती होतील आणि तुमची स्किन जास्तच कोरडी सुद्धा नाही पडणार. सो अशा पद्धतीने तुम्हाला फेस पॅक बनवताना किंवा तयार करताना तो बॅलन्स क्रिएट करायचा आहे, जेणेकरून तुमच्या चेहऱ्याला तो जो फेस पॅक आहे तो सूट होईल आणि तुम्हाला असेच फेस पॅक वापरायचे जे तुमच्या त्वचेच्या प्रकाराला सूट होतील. नंबर 2, चेहरा स्वच्छ न करता फेस पॅक लावणे. येस, बरेच जण ही चूक करतात. त्यांना असं वाटतं की फेस पॅकने चेहरा स्वच्छ होतोय, मग वेगळा फेस वॉश करण्याची काय गरज आहे, पण हे अत्यंत चुकीचं आहे. फेस पॅक लावण्याआधी चेहरा स्वच्छ करणं गरजेचं असतं, कारण दिवसभरात आपल्या चेहऱ्यावरती घाण जमा झालेली असते किंवा चेहऱ्यावरती घाम जमा झालेला असतो, चेहरा तेलकट झालेला असतो आणि यामुळे काय होतं, आपल्या चेहऱ्यावरचे जे छिद्र आहेत ते ब्लॉक होऊन जातात आणि मग जेव्हा आपण फेस पॅक लावतो ना, तेव्हा त्या फेस पॅकचा काहीच फायदा आपल्या चेहऱ्यावरती होत नाही. त्यामुळे तुम्हाला सर्वात पहिले मेक शुअर करायचं आहे की तुमचा चेहरा स्वच्छ आहे. चेहऱ्यामध्ये जी घाण जमा झालेली असते ती तुम्हाला स्वच्छ करायची आहे आणि मग त्यानंतरच तुम्हाला फेस पॅक लावायचा आहे, जेणेकरून फेस पॅकचा चांगला फायदा तुमच्या चेहऱ्याला होईल. पण चेहरा धुण्याआधी सुद्धा तुम्हाला मेक शुअर करायचं आहे की तुमचे जे हात आहेत ते स्वच्छ आहेत. सो एखाद्या हँडवॉशने हात धुवून घ्या, मगच तुम्ही चेहरा धुवा आणि मग फेस पॅक लावा. नंबर 3, फेस पॅक वापरताना एकदम कमी फेस पॅक सुद्धा वापरू नका आणि गरजेपेक्षा जास्त फेस पॅक सुद्धा वापरू नका. येस, जर तुम्ही अगदी कमी फेस पॅक लावताय तर मग त्याचा फायदा तुमच्या चेहऱ्याला होणार नाही. एकदम कमी फायदा तुमच्या चेहऱ्याला होईल आणि जर तुम्ही जास्त प्रमाणात, म्हणजे गरजेपेक्षा जास्त फेस पॅक जर तुम्ही वापरताय, तर मग यामुळे तुमची स्किन इरिटेट होऊ शकते. त्यामुळे फेस पॅकचा अतिरेक सुद्धा करू नका आणि फेस पॅक अगदी कमी प्रमाणात सुद्धा वापरू नका. एकदम प्रॉपर कन्सिस्टन्सीमध्ये तो फेस पॅक वापरा. नंबर 4, गरजेपेक्षा जास्त वेळ चेहऱ्यावरती फेस पॅक ठेवू नका. येस, तुम्ही एकदा फेस पॅक लावला ना की तो 10 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 15 मिनिटं चेहऱ्यावरती ठेवा. त्यापेक्षा जास्त वेळ तो चेहऱ्यावरती ठेवू नका, कारण जेव्हा तो फेस पॅक सुकतो ना तेव्हा तुमची स्किन एकदम टाईट होते आणि ती ताणली जाते, बरोबर? आणि अशा वेळेस जर तुमच्या चेहऱ्याची मूव्हमेंट होतीये, समजा तुम्ही बोलताय, हसताय, त्यावेळेस काय होतं, चेहऱ्याची मूव्हमेंट होत असते आणि त्या फेस पॅकमुळे तुमची स्किन टाईट झाल्यामुळे काय होतं ना, तुमच्या चेहऱ्यावरती रिंकल्स पडायला लागतात, म्हणजे सुरकुत्या यायला लागतात आणि स्किन सैल पडायला लागते. त्यामुळे तुम्हाला मेक शुअर करायचं आहे की तुम्ही 10 ते 15 मिनिटं चेहऱ्यावरती फेस पॅक ठेवताय, त्यापेक्षा जास्त फेस पॅक चेहऱ्यावरती ठेवत नाही आहात. सोबतच फेस पॅक लावल्यावरती तुम्हाला शांत बसायचं आहे, तुम्हाला बोलायचं नाहीये किंवा चेहऱ्याची मूव्हमेंट होऊ द्यायची नाहीये. नंबर 5, फेस पॅक लावल्यावरती चेहऱ्याला मॉइश्चराइज करा. येस, फेस पॅक लावला आणि मग त्यानंतर चेहरा धुतला की स्किनला मॉइश्चराइज करणं खूप गरजेचं आहे. मॉइश्चराइज केल्याने काय होतं, एकतर चेहऱ्यावरती सुंदर असा ग्लो येतो, कारण तुमची स्किन फेस पॅक नंतर छान हायड्रेट होते. सोबतच मॉइश्चरायझर काय करतं, त्या फेस पॅकमुळे तुमच्या चेहऱ्याला जे फायदे होणार आहेत ना, ते फायदे ते मॉइश्चरायझर जे आहे ते लॉक करून घेतं. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला खूप चांगला फायदा त्या फेस पॅकचा होतो. सो फेस पॅक लावल्यावरती चेहऱ्याला मॉइश्चराइज करणं खूप महत्त्वाचं असतं.
बऱ्याच फेस पॅकमुळे स्किन ड्राय सुद्धा पडते, त्यामुळे ऑफकोर्स त्यानंतर सुद्धा तुम्हाला स्किन मॉइश्चराईज करणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून फेस पॅकचे फायदे तुमच्या स्किनमध्ये लॉक होतील आणि चेहऱ्यावरती सुंदर असा ग्लो येईल, कारण तुमची स्किन हायड्रेटेड असेल. अशा पद्धतीने फेस पॅक लावताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, फेस पॅक लावल्यावरती त्याचा काहीच फायदा तुमच्या चेहऱ्यावरती होत नसेल तर त्याचं नेमकं कारण काय असू शकतं, किंवा फेस पॅकचा चांगला फायदा व्हावा म्हणून नेमकं काय करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सोबतच लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.